नारळी भात कसा बनवायचा आज बघूया। घी, त्यानंतर याच्यात 2-3 दालचिनीचे तुकडे, 2 वेलची आणि 3 लवंग यांना आपण परतून घेऊया। हे खडे मसाल्याचे वास चांगला येतो नारळी भाताला, म्हणून मी हे खडे मसाले घातलेले आहे। त्यानंतर मी याच्यात घालते काजू आणि बदाम, ते पण आपण त्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटीभर आहे ते, मी स्वच्छ धुवून घेतलेले। आता आपण याच्यात पाच मिनिटं झाकण देऊन त्याला वाफवून घेऊ हे तांदूळ। त्यानंतर याच्यात मी घालणार आहे नारळाचं दूध। तुम्ही कुठले पण तांदूळ घेऊ शकता, तृप्ती, कोलम वगैरे, वाडा कोलम असतो ना, तो सुद्धा घेऊ शकता तुम्ही। मी बिर्याणी राईस घेतलेला आहे, याच्यात खूप चांगला आपला नारळी भात बनतो। त्यानंतर ह्यात मी बाहेरून नारळाचं दूध आणलेलं आहे, ते घालते। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ 10 मिनिटं। मी या चारोल्या घालायला विसरलोय, बेदाणे मी आता याच्यात घालते। बघा आपलं शिजलंय बहुतेक, थोडं अजून 5 मिनिटं शिजवून घेऊ। त्यानंतर मी ओले नारळाची चव घालते। गुळ पावडर आहे ही। त्यानंतर केसर, जायफळ,